भले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी काय ग तू का अशी डोक्यावर विश्वासा भार असल्यासारखी बसलीस? मग काय करू, इथे सुरेश रावांचा घोळ चाललाय आणि तिकडे तर सावर्डेची बायको काय तारे तोडते कोण असतो. त्यात अर्चू गेलीये म्हणजे चकमकी उडणारच. आपण जायचो यांचं भलं करायला आणि आपलेच हात पोळणार. या आले दोघं. काय रे बाबा हे काय रिपोर्ट काय रे हे? अरे हिने काय त्याला मारलं बिरलं काय? हो मार बघा म्हंटल होतं ना मी आपण ना हिला पाठवायलाच नको होतं खरं तर. अगं माई असं काय करतेस, मी कशाला मारेन. आणि मुळात म्हणजे तिची काही चूकच नव्हती. म्हणजे काय नाना त्या सावर्डेला असं सोडणार आहे ना मी. काय बोलतोस काय तू? नाहीतर काय, त्या सावर्डेच्या बायकोचं म्हणजे मनीषाचं ना अफेअर होतं. कधी शाळा कॉलेजमध्ये असताना. बरं त्या वयातलं जे अफेअर असतं ना तसं ते होतं. पण इतक्या वर्षानंतर शाळेच्या रियुनियनला ते सगळे भेटले, हसले, मजा मस्ती, पुन्हा आपापल्या घरी गेले. बरं घरी आल्यावरती ना हिने मजेत सांगितलं होय झालं. या सावर्डेने संशय घेणं सुरू केलं. तिचा मेल चेक कर, मेसेजेस चेक कर, सारखा पाठलाग कर. संशय संशय सारखा संशय. ओ रे बाबा, तुझा संशयाचा चष्मा डोळ्यावर लागला ना की सगळ्या गोष्टी तेच अर्थ दिसायला लागतात. एक्झॅक्टली. जगणं मुश्किल केलं त्यांनी बायकोचं. पण कितीही समजून सांगितलं तर तो ऐकतच नाही. मग शेवटी तीही वैतागली. हो आणि चिडून मग ती म्हणाली की हो आहे माझं अफेअर, काय म्हणणं. पण ती रागवून तिरकसपणे बोलतीये हे समजून घेण्यासाठी तो सावर्डे ताळ्यावर तर असायला हवा. त्याने अजून संशय घ्यायला सुरुवात केली, आणखी नाटकं चालू केली. नाही पण कशावरून ती खरं बोलतीये? अगं माई तेवढं लगेच कळतं ग. आणि त्याहीपेक्षा ना ती आमच्यासाठी चहा करायला आतमध्ये गेली ना तेव्हा त्यांचा मुलगा भेटला आम्हाला. तो बोलला आमच्याशी. आपल्या पल्लव एवढाच आहे हो. तो म्हणाला प्लीज तुम्ही बाबांना सांगा, आईला त्रास देऊ नका, ते खूप इरिटेट करतात तिला. तिचं असं काहीच नाही म्हणाला. उलट म्हणाला की रियुनियनला मीही गेलो होतो, सगळे चांगले आहेत. घ्या म्हणजे जे लहान मुलांना कळतं ते कधी कधी मोठ्यांनाही कळत नाही. तो सावर्डे किती कांगावा करत होता. बरं आता काय म्हणणं काय तिचं? म्हणून नाना तिचं मनच उडालंय. म्हणजे ज्या माणसाचा आपल्यावरती विश्वास नाही त्याच्याबरोबर संसार कसा करायचा ना असा प्रश्न पडलाय तिला. बरं या सावर्डेने आणखीन एक प्रताप केला. तिच्या त्या मित्राला फोन केला जाब विचारायला. पण त्याला काहीच कळेना. त्याने हिला फोन केला परत की काय प्रकार आहे विचारायला. तर या सावर्ड्याने त्याच्यावरून नवीन तमाशा सुरू केला. अरे बाबा मूर्खपणा आहे हा सगळा. अरे काय अशा लोकांना ज्ञानामृत पाजणार, विष करतील हे. नाही नाही नाही, या असल्या नाठांच्या माथीनं काठीच हाणायला हवी. चला नाना त्या सावर्डेला जाऊन ना चांगलं बदडूया. नाही त्याला तर सोडणार नाहीच आहे मी आता. थोडक्यात काय तुमच्या डॉक्टर मेंढ्यांकडे अजून एक पेशंट वाढणार. नाही बाई, त्या सावर्डेला ना डॉक्टर मेंदळ्यांची गरज नाहीये. त्याला ते काठी आहे ना त्यांनी चोप द्यायला पाहिजे. चला आता तू कुठे निघालीस बाहेर सरसावून? हॉकी स्टिक वगैरे शोधते. अरे असे काय बघताय, चहा करायला जातीये. अगं बाई, अगो काय माई तू पण. वेळ लावल्या सावर्डीने. हसावं कराडावं कळत नाही. काय अमित, वेळ मिळाला वाटतं शेवटी बायकोशी बोलायला. अरे काय यार विजया, सगळा वेडेपणा चाललाय. बरं ते मरू दे, मला सांग तू कधी येतेस? अरे अमित असं काय करतोयस, उद्याच येते ना मी. विजया तू आलीस ना की आपण दोघं जण कुठेतरी बाहेर जाऊया.
दिवसभर म्हणजे सकाळी लवकर निघू रात्री उशिरा परत येऊ, पण फक्त तू आणि मी अख्खा दिवस. मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. मला रिलॅक्स व्हायचंय. आपण कॉलेजमध्ये असताना जायचो ना लेक्चर्स बंक करून, तसं जाऊया कुठेतरी प्लीज. अमित काय झालंय? अरे यार त्या सावरडीने डोकं फिरवलंय का? वैताग आलाय मला. अमित म्हणजे काय नाही, तू आल्यावर सांगेन मी सगळं. उगाच ना मूर्खासारख्या लष्कराच्या भाकऱ्या भासत बसलो ग. पर तू नाही असतं म्हटलं जरा मुलांना वेळ द्यावा, तर ते राहिलं बाजूला. शपथ ना मला. अमित अरे असो, तू लवकर परत ये. तू काही बोलू नकोस, ताबडतोब निघून ये. मला तुला भेटल्याशिवाय चैन नाही पडणार. माझा मूड नाही ठीक होणार विजय. अमित मग आता तू तास घेच मोजायला. उद्याच येते ना मी, आणि निघाले ना की तुला फोन करेन. आणि तुझ्यासाठी काय काय घेऊन ठेवलंय मी. अच्छा, म्हणजे माझी आठवण येत होती तर? आठवण तुझी? ती कशाला? ये ना विजय लवकर. तुझ्या आठवणीशिवाय निभेल का माझा अमित? लव्ह यू. बाय. आय लव्ह यू टू. बाय. ठेवते. माझ्या बाबाजींचं नाव खराब केलं होतं आणि मला माझ्या बाबाजींपासून दूर लोटलं हो. म्हणून मला त्यांना जाऊन फक्त जाब विचारायचं, बास एवढंच हो. बाबा जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही आता बाहेर पडा या सगळ्यातून. काय बाहेर पडा आणि कसं बाहेर पडा? कशाला बाहेर पडा? काही उरलंच नाही आयुष्यात, संपलंय सगळं. निदान तुमच्याशी खोटेपणा करणाऱ्या त्या साधकांना धडा शिकूया आपण. जाऊया ना पोलिसात. मागे त्या चोरीच्या वेळी नाही गेलो आपण. का असं करता? जावई बापू, मला पोलिसांना मध्येच आणायचं नाही हो ह्या सगळ्याच्या. मला जाऊन त्यांना जाब विचारायचंय फक्त की माझ्या बाबाजींना बदनाम का केलं त्यांनी. माझ्या पुरता मला हिशोब पूर्ण करायचा आहे हो. मी काय म्हणते, आता हा विषय पुरे. तुम्ही मला आजच्या स्वयंपाकाचं सांगा ना, म्हणजे तुमच्या आवडीचं काय करू मी? हो हो, तुम्ही त्यांच्या आवडीचं कराच, पण जावई बापूंसाठी खीर करा, अंजीर बदाम काजू पिस्ते घालून. हा नाही बाबा, जेवायला नाही थांबत आम्ही. नाही काय ना, मग सगळं उगाच लांबत जातं आणि मग उशीर होतो. आई तुम्हाला भीती वाटते का? नाही, भीती अशी नाही, पण हे उठून अचानक आश्रमात गेले आणि तिथे काही भलतं सलतं घडलं ना, त्याचंच टेन्शन येतंय. अहो नाही, अहो मी वचन दिलंय ना तुम्हाला, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन देणार नाही म्हणून. आणि देतोय का सांगा मला? नाही ना. मी नाही जाणार आश्रमात. जावे बापू, तुम्हालाही वचन देतो, मी नाही जाणार. म्हणजे तुम्हाला जा म्हणत नाही हा, पण खरंच जा तुम्ही. म्हणजे तुमचा खोळंबा नको व्हायला. होय की नाही हो? हा, खोळंबा कसला बाबा? आम्ही राहिल्यामुळे जर तुम्हाला आधार वाटत असेल तर राहतो आम्ही. नाहीतर तुम्ही दोघेही चला देसाईवाडीवर. हो, आणि माईंनी पण निरोप दिलाय 4 दिवस राहायला या म्हणून. आणि 4 दिवस तुम्ही आलात तिकडे राहिला तर तुम्हालाही बरं वाटेल ना बाबा. चला ना आई, चल ना ग. नको नको जावई बापू, आणखी नकावं लाजो. आणि मी वचन दिलंय ना, मी नाही जाणार. माधवी, मी वचन दिलंय ना, नाही जाणार मी आश्रमात. घरातच बसून राहीन. हा, नाही जाणार. ठीक आहे ठीक आहे. मेघना, तुम्ही निघालात तरी चालेल. आई, अगं खरंच, तसं काही वाटलं तर मी फोन करेन ना. नाही, पण मी तसं वाटल्यासारखं काही वागणारच नाहीये ना, खरंच. बरं ठीक आहे, निघतो आम्ही. बाबा काळजी घ्या.
तुम्ही प्रॉमिस केलंय बाबा. काळजी कर. हा? ठीक आहे. काय रे, बरे आहेत का सुरेशराव? हो तसे बरे आहेत चा पण फारच डिस्टर्ब आहे. नाही बरोबर आहे. त्यांच्या श्रद्धेला जो धक्का बसलाय ना तो सहन होत नाही त्यांना. नाही पण ते काय राक्षस बाळ प्रकरणावरून ते शिष्य काहीतरी त्यांना दमदाटी करत होते, त्याचं काय झालं? पोलिसात तक्रार नोंदवलीत का? नाही नाना, पोलिसांकडे जायला कबूलच नाही येत ते. आणि या बाबतीत बळजबरी करण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचं मन इतकं अस्थिर आणि हळवं झालंय ना की हे पोलीस वगैरे प्रकरण आता तरी वाढवायला नको. त्यांची मनस्थिती ठीक करणं जास्त महत्वाचं आहे. अरे मग त्यांना आपल्या घरी घेऊन यायचंस. हो ना. आणि मी सुद्धा माधवीताईंसाठी निरोप दिला होता. काय ग मेघना, सांगितलं नाहीस का निरोप? अहो सांगितलं हो माई, मग पण बाबांनी नाही ऐकलं. त्यांना संकोच वाटत असेल हो. नाही ग, साहजिक आहे. नाही तसे रीतीचे शिस्तीचे फार पक्के आहेत सुरेशराव, पण हे बाबाजींमुळे नाही पण होईल, त्यांच्यात बदल होईल. आपण जरा धीर धरूया. आणि ते जरी आपल्याकडे आले नाहीत ना तरी आपण सगळ्यांनी आळीपाळीने त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलत राहायला पाहिजे. जा तुम्ही फ्रेश व्हा. थकलायस? हो. किती करतोस रे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी? अरे दादा, एवढा लवकर उठला तुम्ही आणि जॉगिंगला चाललात का? चहा? नाही ठीक आहे, एवढं प्रेशर घेऊ नकोस ग. चहा आल्यावर घेणार आहे मी. आज जरा जॉगिंग करून फ्रेश व्हायचंय मला. त्या सावर्डेने ना जीव गुदमरला होता का माझा. हो, तुम्ही आणि अर्चूताई त्याच्या बायकोला. नाव करू नकोस सावर्डेचं. ती अर्चू सांगेल तुला नंतर स्टोरी सगळी, पण आज मला एकदम फ्रेश व्हायचंय. आणि आज विजयाताई पण येणार आहेत. सो मुलं जाम खुश होणार आहेत. हे पण खरंच तू ना मुलांना खूप छान सांभाळलं असं. म्हणजे मला ना वेळच नाही मिळाला का त्यांच्याकडे बघायला, पण तू केलंस त्यांचं सगळं. खरंच खूप अवघड असतं मुलांना सांभाळणं. काय हो दादा, माझ्या आभाराचं भाषण करताय की काय? बघा, मला पण येतात आभार मानता,
करू सुरुवात? नाही 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 नाही, नको नको नको. चला मी पळतो आता. हा, आणि हे काय माईला बुट्टी वाटतं? छे छे, अजिबात नाही, जाणार होता मी. गुड गुड गुड. चल बाय बाय. बाय. कसं छान छान वाटतेल हो की नाही? मग हे बघ, आपण बाकीची घाण काढून टाकू हो की नाही? मग स्वच्छ स्वच्छ. होय, काय करताय तू? म्हणजे त्या बिरबलाच्या गोष्टीसारखंच विचारतेस मला, काय करताय म्हणून? कोंडी स्वच्छ करतेय. आठवतंय का हे झाड? हो, तुम्ही साक्षीला दिलेला गुलाब आहे ना? हा बरोबर. पेरड्याचे रंग 3 दिवस, तसं आपल्या साक्षीबाईंनी सुद्धा 3 दिवस लाड केले. मग शाळा सुरू झाल्यावर विसरली झाडाला. अगं पण झाडांची मैत्री करावी लागते, त्यांचेही लाड करावे लागतात, तेव्हा कुठे ते आपल्याला छान छान फुलं देतात ना. माई, मैत्री? हो, माझी आई तर ना रोज सकाळी झाडांशी बोलायची. अगं म्हणून तर तिची सगळी झाडं अशी टवटवीत तरतरीत असायची, अगदी प्रसन्न वाटायचं. अगं तुकोबारायांनी सुद्धा म्हटलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. माहितीये ना तुला? अगं सीता सुद्धा वनवासात गेली होती ना रामाबरोबर, तेव्हा पर्णकुटीत हेच तिथे सगळे सोयरे होते. ही फुलं, फळं, पानं, झाडं, वेली. ह्याच्यावर ना दग गोडशाने खूप छान नाटक लिहिलंय, धाडीला रामती नेकावनी. त्याच्यामध्ये की नाही सगळी फुलं ना तिला बोलवत असतात. तेव्हा सीता त्यांना म्हणते, घाई नका करू बाई, आले रे बकुळ फुला. आता हे पण मी साक्षीला सांगणारच आहे. तुला सांगितलंय, आता हा वारसा तू पुढे चालवायचा आहेस, तुझ्याही मुलांना सांगायचंयस तू काय. अगं हा वारसा आपण असं जपून ठेवायचा आहे, नाहीतर कोण जपणार हो की नाही? चला आता माझं सगळं काम आटपलेलं आहे. आता मी मस्तपैकी आंघोळ करते आणि तू छानपैकी चहा टाक, मग आपण पुढच्या कामाला लागू. काय? चहा? हो, छान तुला आवडतं तसं आलं बिलं घालून कर. माई, कोलेस्ट्रॉलचं काय? अगं दुधीची पावडर घेऊन टाकते पाण्यातून की झालं. माई, जे करावं लागणार आहे ते करावंच लागणार आहे की नाही? बरोबर आहे, पण मी काय म्हणते ते ऐक. हे बघ, एवी तेवी आपल्याला उशीर झालेलाच आहे, पाऊस किती पडतोय बाहेर. अहो पण छत्री आहे आपल्याकडे. अगं ते छत्री घेऊन तेवढ्या गर्दीतून नाही चालता येत बाई, म्हणून मी काय म्हणते आजच्या दिवस जाऊ दे आता. किती कारण सांगता? वा वा, हा सासूलाच का शिकवताय आपण. माई चला ना, कशाला कारण देता? चला चला उठा बघू. बरं बाई, येते कपडे बदलून. सगळे ना माझ्या 5वीलाच पुजले, काय करणार आहेत माझं बारीक होऊन मला कळत नाही. मी काही सिनेमात काम करणार आहे का आता? माई पण ना. हा हे घे. अरे हो, तू आई बाबांना फोन केला होतास का? नाही, करते ना मग. कर ना आताच, म्हणजे मला पण कळेल. हा बोल मेघना, कशी आहेस ग? अगं मी छानच आहे आई. तुमची खबरबात विचारायला फोन केलाय मी. तुम्ही कसे आहात? बाबा बरे आहेत ना? बाबा बरे आहेत की नाही तेच कळत नाहीये ग. म्हणजे? आहेत बाबाच, पण असं वाटतंय कोणीतरी दुसराच माणूस आहे. आई? अगं म्हणजे माझ्यावर डाफरत नाहीयेत, प्रेमाने म्हणजे खऱ्या प्रेमाने वागतायत. अगं चहा करणं तर स्वतःच्याच हातात घेतलंय, स्वयंपाकात पण मला मदत करतायत. अगं गप्पा सुद्धा मारतायत माझ्याशी. माझा तर विश्वासच बसत नाहीये ग. माझ्या आयुष्यात असं कधी घडेल याची आशाच उरली नव्हती ग मला. आई खरंच सांगते ग, संसारातलं सुख म्हणजे दुसरं काय असतं ग? नवरा बायकोंची मन जुळलेली हवी, त्यातच सगळं आलं. मग भोवतीच्या जगात काही घडलं ना तरी आतला आनंद लपत नाही. मला कधीच नाही ग मिळालं हे सुख. आणि आता सगळी आशा संपल्यानंतर एकदम खरंच वाटत नाहीये ग. आई
बघ, जे होतं ते चांगल्यासाठीच ना. एवढं सगळं रामायण घडलं, पण त्यातून तुझा हरवलेला काहीतरी मिळालं तुला. जपून ठेव आता. आणि हे असंच राहील बघ कायम. बरं चल, सकाळची गडबड चालू आहे, बोलूया मग. हा बरं, बाय बाय. काळजी घे. काय ग? काय नाही, बाबा खूप प्रेमानं वागतात आईशी. म्हणजे म्हणजे नाना माईंची तू माझ्याशी खऱ्या प्रेमानं, बरोबरीनं, आनंदानं वागता तसे आयुष्यात पहिल्यांदा. हे चांगलीच गोष्ट आहे की टिकेल त्यांचं हे प्रेम असंच. टिकू दे. चल बाय.